मुंबई गिरगाव येथे खेतवाडी परिसरात दरवर्षी गणेश मंडळे गणपती बाप्पाला ढोलकी आणि त्यावर उभा असलेला गणपती अशा वेगवेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न करतात। यावर्षी खेतवाडी तिसरी क्रॉस लाईन यांनी साडी नेसलेली गणेश मूर्ती आणली आहे। गणेशाचा फर्स्ट लुक समोर आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला। नेटिझन्स म्हणाले की तो गणपती आहे, त्याला गणपती असू द्या, शंकर, स्वामी, साईबाबा, देवी, राम का देव हा वेगळ्या रूपात चांगला दिसतो। यावर्षीचा खेतवाडी गणपती हा दुसरा कोणी नसून गणपतीचा अवतार आहे हे अनेकांना माहिती नाही आहे। हा अवतार गणेशची स्त्रीरूप विनायक म्हणून ओळखला जातो। नेमका विनायकी गणपतीच्या अवतारामागची कहाणी काय आहे आणि यासोबत विनायकी अवतार आणण्याच्या मागचं कारण काय हे आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। विनायकी हे रूप श्री गणेशाचं स्त्री स्वरूप आहे। या रूपाचा पुराणात जसे की इतर जे ग्रंथ आहे, विष्णू पुराण आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो। आणि ह्या विनायकी रूपाची मंदिरं आहेत ती साऊथला, कलकत्ता या साईडला त्याची मंदिरं आहेत, पण ह्या गोष्टीची सगळ्यांना माहिती नाही आहे। तर आम्हाला तोच उद्देश होता की सगळ्यांपर्यंत ह्या रूपाची माहिती पोहोचवणं हा आमचा त्यामागचा उद्देश होता। सगळ्यांना आमच्या मंडळाचे सेक्रेटरी जगन्नाथ भोसले आहेत, त्यांच्या डोक्यात सुचली आता सध्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार ह्याच्यावर आपण कसं स्त्रियांना दर्शवू शकतो, म्हणजे की स्त्रिया वुमन एम्पॉवरमेंट, स्त्री सबलीकरण। त्याचा अर्थ होतो की स्त्रिया हे सक्षम आहेत, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता त्या समाजात वावरतात आणि समाजाचा उद्धार करतात। तर हाच आमचा त्याच्यामागे उद्देश होता विनायकी रूप आणण्यामागचा। चलचित्र म्हणजे विनायकी रूप, गणेशाने विनायकी रूप का धारण केलं त्याच्यामागे हे चलचित्र आहे। आणि त्याच्यानंतर जो मोटिव्ह आहे, जो आम्ही दाखवतो संदेश, स्त्री महिला सक्षमीकरणचा आम्ही त्याच्यामागे उद्देश दाखवतो की आताच्या स्त्रिया, आता जे समाजात होणारे अत्याचार पाहता आताच्या स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नाही आहेत। त्या स्त्रिया सक्षम आहेत आणि प्रत्येक गोष्ट त्या करू शकतात। आणि जे त्याच की कोणत्याही अत्याचाराला स्त्रिया घाबरणाऱ्या नाही आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा प्रतिकार करून त्या पुढे जाणाऱ्या आहेत। हेच आमचा त्याच्यामागे उद्देश होता, ते दाखवण्यामागचा। आणि जे विनायकी गणपती आम्ही जो आणला आहे, आम्ही दर्शवलेला आहे, तो गणपती का तो रूप धारण केला आहे आणि का धारण केलं तेच आम्हाला दाखवायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं। म्हणजे आम्हाला गणपती, आमच्या मनात अशी संकल्पना सुचली की आपण आताच्या समाजाच्या म्हणजे जे आता लेटेस्ट सुरुवात आहे, जे सुरू आहे त्याच्या बाबतीत आपण महिलांचं सक्षमीकरण आणि एक वेगळी संकल्पना, दरवर्षी आमच्या मंडळातर्फे वेगवेगळ्या संकल्पनेत वेगवेगळ्या रूपात गणपती आणला जातो। गेल्या वर्षी आपले नाविन्य जपण्याचा आम्ही प्रयत्न केला श्री विनायकी रूपात। म्हणजे आम्ही मूर्तीचा जो जिवंतपणा असतो तो जपण्याचा प्रयत्न केला आहे। जे मूर्तीला जी साडी नेसवलेली आहे ती खरी नेसवलेली आहे, प्लस दागिने आहेत, केस दर्शवलेली आहेत, गजरे आहेत आणि प्रत्येक गोष्ट अशी खरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जे जिवंत दिसणं आणि दर्शकांपर्यंत, भक्तांपर्यंत ते पोचणं हा आमचा त्यामागचा उद्देश। गणेशाने स्त्रीरूप का धारण केले होते याची एक पौराणिक कथा आहे। ती कथा घराघरात पोचावी यासाठी खेतवाडी तिसरी क्रॉस लाईन या मंडळाकडून विनायकी अवतार हा गणपती बाप्पा आणण्यात आला आहे। लोकल 18साठी प्रतिकेश पाटीलचा रिपोर्ट, मुंबई।